नमस्कार. व्यवहारापलीकडचं नातं. लेखिका मिताली वर्दे. अभिवाचन अनुराधा कर्वे. भर पावसाळ्यात जून महिन्यात सारिकाची बदली मुलुंड येथे ब्रँच मॅनेजर म्हणून झाली. पावसाची रिपरिप, ट्रेनमधली गर्दी यांनी सारिका त्रासून गेली. कशीबशी वेळेत बँकेत पोचली. ब्रँचला गेल्यावर ग्राहकांची ओळख, कर्मचाऱ्यांची ओळख, कामाचं हँडओव्हर, या जेवणाची वेळ कधी झाली हे तिला समजलंच नाही. तिनं डबा आणलाच होता. आधीचे ब्रांच मॅनेजर गोरे सर यांच्याबरोबर ती डबा खायला बसली. ग्राहकांची गर्दी ओसरली. आता दरवाजात फक्त ती एकटी उभी होती. लक्ष जावं किंवा लक्षात राहावी अशी ती नव्हतीच. लांबूनच ती सारिकाला निहाळत होती. शेवटी शटर बंद करायची वेळ आली तेव्हा ती निघून गेली. ती कोण हे सुद्धा सारिकाने विचारलं नाही, इतकी ती नगण्य होती. 4 दिवसांनी गोरे सर गोरेगाव ब्रांचला, जिथे त्यांची बदली झाली होती, तिथे निघून गेले. काही अडलं तर नक्की फोन करा असं सांगून गेले. जाताना एवढंच म्हणाले, त्या दिवशी ती दरवाजात उभी राहून तुमच्याकडे बघत होती, त्या बाईला उभी करू नका. तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कुठले तरी जुने पैसे मागत असते आणि त्रास देते. मी सुटलो बुवा. सारिकाने फक्त हो म्हटलं. दुसऱ्या दिवशीपासून सारिकाला ब्रँचचे व्यवहार बघायचे होते. पावसामुळे जून जुलै महिना कंटाळवाणा गेला. ग्राहक आणि बँकेचा धंदा दोन्ही कमीच होतं. मात्र झोनची मीटिंग होऊन ब्रँचचं टार्गेट दिलं गेलं. सारिकानं मार्केटिंगसाठी वेगळी टीम बनवली आणि कामाला सज्ज झाली. 8 दिवस लख्ख ऊन पडलं. सारिका एका कर्मचाऱ्याला घेऊन काही मोठ्या ग्राहकांना भेटून आली. अशा रीतीने कामाला सुरुवात झाली. ह्या ब्रांचमध्ये स्त्री कर्मचारी जास्त होत्या. त्यामुळे साड्या, दागिने, ड्रेस, मुलं-बाळं हे विषय सतत चालू असायचे. सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या गणपतीसाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांनी रजेचे अर्ज दिले. ते समोर ठेवून कामं कोणाला वाटून द्यायची ह्याचा सारिका विचार करत असताना कोणीतरी धाडकन दार उघडून आत आलं आणि धप्पकन समोरच्या खुर्चीवर बसलं. सारिकानं मान वर करून बघितलं तर तीच होती, पहिल्या दिवशी दाराकडे उभं राहून सारिकाला निहाळणारी. सारिकानं तिला नीट निरखून बघितलं. ती शरीरानं कृश, काळी सावळी, गालावर देवीचे खडबडीत व्रण, चेहऱ्यावर उदासीनतेची छटा असा तिचा चेहरा मोहरा होता. तिनं पांढऱ्या केसांची बारीकशी वेणी घातली होती. वेणीला काळी रिबन बांधली होती. अंगावरची कॉटनची विटकी पण स्वच्छ क्रीम कलरची साडी, काळ्या रंगाचा ढगळ ब्लाऊज आणि पायात रबरी चप्पल असा एकंदरीत तिचा अवतार होता. तिला अशी अचानक केबिनमध्ये घुसलेली पाहून सारिका म्हणजे मी दचकलेच. बाहेरून सगळे कर्मचारी माझ्याकडे पाहत होते आणि आपापसात कुजबुजत होते. मी अनिच्छेनेच तिला विचारलं, काय काम आहे? ती म्हणाली, माझे हरवलेले पैसे पाहिजेत. मला काहीच समजेना. पैसे कधी हरवले? किती पैसे हरवले? पैसे कोणी हरवले? असे प्रश्न मी तिला पटापट विचारले. ती म्हणाली, 10 वर्षापूर्वी मी भरलेले पैसे बँकेने हरवले. मी तिला सांगितलं, पुरावा घेऊन ये, आणि माझ्या कामाला लागले. ती तशीच बसून राहिली. मी तिला परत विचारलं, आता काय राहिलं? पुरावा मिळाला की बँकेत ये. तिच्याकडे काहीही पुरावा नव्हता. बँकेचं पासबुक देखील नव्हतं. मी तिला सांगितलं, बँकेचं पासबुक घेऊन ये, मगच आपण बोलू, आणि आता तू निघू शकतेस, मला खूप कामं आहेत. ती निराश होऊन निघून गेली. मी तिचं नाव माझ्या डायरीत लिहून घेतलं. पासबुक नसेल तर मी देखील काय करणार होते? घरोघरी गणपती उत्सव दणक्यात पार पडले. सर्व कर्मचारी सुट्ट्या संपवून कामावर रुजू झाले. कामाने जोर धरला. 15 दिवसात मागच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली. ती बाई धाडकन दार उघडून आत आली आणि धप्पकन माझ्या समोरच्या खुर्चीवर बसली. हातातली विटक्या कापडाची पिशवी तिनं माझ्यासमोर उपडी केली. त्यात बऱ्याचशा पैसे भरलेल्या पावत्या होत्या आणि एक फाटकं आणि भिजून पुसट झालेलं पासबुक होतं. माझ्या महत्त्वाच्या कामाच्या मध्येच या बाईने हा पसारा घातला होता. ती बाई मला म्हणाली, घरात होतं ते सगळं मी शोधून आणलं आहे, आता माझे पैसे द्या. मी चिडलेच. मी तिला म्हणाले, तू हे सगळं इकडेच ठेवून जा, मला वेळ मिळाला की मी बघीन. पण ती बाई हुशार होती. मला म्हणाली, मला याची पोचपावती द्या. मी तिला सांगितलं,
या चिठ्ठ्या उचल, एका कागदावर सगळं व्यवस्थित लिही, त्याची एक प्रत काढून मला दे, मग मी त्या प्रतीवर तुला बँकेच्या शिक्क्यासह पोचपावती देते. शेवटी ती तो पसारा तसाच टाकून निघून गेली. ह्यावेळी आठवणीने मी तिचा मोबाईल नंबर घेतला. तिच्याकडे असलेला जुना मोबाईल मी पिशवीतले जिन्नस माझ्या टेबलावर ओतताना टेबलावर पडलेला बघितला होता. मी त्या पावत्या एका लोनच्या रिकाम्या डॉकेटमध्ये भरल्या आणि त्यावर त्या बाईचं नाव लिहून ते डॉकेट माझ्या खणात ठेवून दिलं. 8 दिवस मी त्या डॉकेटकडे ढुंकूनही बघितलं नाही. पण का कोण जाणे, मला त्या बाईची रोज एकदा तरी आठवण येत असे. एका शनिवारी ग्राहकांची वर्दळ बंद झाल्यावर मी ते डॉकेट खणातून वर काढून टेबलावर ठेवलं. कर्मचाऱ्यांना घरी जायला अजून 1 तास होता. एका कर्मचाऱ्याला माझ्या केबिनमध्ये बोलावलं. मी प्रथम त्या सगळ्या पावत्या डॉकेटमधून टेबलावर ओतल्या. मी आणि त्या कर्मचाऱ्याने त्या तारखेप्रमाणे लावून घेतल्या. ह्या पावत्या 10 वर्षांपूर्वीच्या होत्या. आमच्या ब्रांचला एवढा जुना डाटा नव्हता. कर्मचाऱ्याने सरळ हात वर केले. मॅडम, एवढा जुना डाटा अकाउंट्स डिपार्टमेंटला ट्रान्स्फर झाला आहे. आता हे काही मिळणार नाही. त्या दिवशी इथेच ते काम थांबलं. सोमवारी बँकेत आल्यावर मी अकाउंट्स डिपार्टमेंटला फोन लावला. त्यांना सगळी केस सांगितली. मी तारखेप्रमाणे पावतीवरील रक्कम एका कर्मचाऱ्यांकडून टाईप करून घेतली. दुसऱ्या दिवशी तो कागद मी अकाउंट्स डिपार्टमेंटला पाठवून दिला आणि काहीही झालं तरी या पैशाच्या एंट्री शोधायला सांगितल्या. त्या बाईला फोन करून तुझं काम चालू आहे असा निरोप दिला. आता मी निवांत झाले. माझी जबाबदारी मी पार पाडली होती. माझ्या लक्षात आलं, पूर्वीच्या ब्रांच मॅनेजरनं एवढेसुद्धा कष्ट घेतले नव्हते आणि त्या बाईला सगळ्यांनी वेडी ठरवलं होतं. 8 दिवसांनी मला अकाउंट्स डिपार्टमेंटमधून एक मेल आला. त्यात म्हटलं होतं, या बाईचं खाते नंबर 5001 आहे आणि या बाईने सगळे पैसे 5010 या खात्यात भरले आहेत. सगळ्या पावत्यांवर खाते नंबर 5010 असा घातला असून नाव सीमा कुलकर्णी असं घातलं आहे. ते खातं तर शहा नावाच्या माणसाचं आहे. या शहानी हे पैसे 10 वर्षांपूर्वीच काढून घेतलेत आणि खातं बंद केलं आहे. मी शहांचा पत्ता पाठवत आहे. तुम्ही ब्रांचला हे प्रकरण सोडवा. अशा रीतीनं अकाउंट्स डिपार्टमेंटनी हात झटकले. मला एकदम वैताग आला. या प्रकरणात हात घातला आणि डोक्याला भलताच ताप झाला. एक मन म्हणालं, तिची चूक आहे, खाते क्रमांक चुकीचा का घातला. दुसरं मन म्हणालं, कर्मचाऱ्यांनी आणि चेकिंग करणाऱ्या ऑफिसरनी देखील का बघितलं नाही. त्रास मात्र माझ्या डोक्याला झाला होता. मी प्रथम कुलकर्णीबाईला बोलावून घेतलं. आजसुद्धा ती त्याच साडीत तशीच गबाळी आली होती. आज प्रथमच मी तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा विश्वास बघितला. मी तिला अकाउंट्स डिपार्टमेंटचं लेटर प्रिंट काढून वाचायला दिलं. मी तिला विचारलं, तू पासबुक का भरून घेतलं नाहीस. वेळेत पासबुक भरलं असतं तर तेव्हाच समजलं असतं. ते वाचून ती रडायला लागली. पैसे भरलेली रक्कम थोडी थोडी की नाही तर 1.25 लाख रुपये एवढी होती. तिनं मला तिची कहाणी सांगितली. तिचा नवरा 10 वर्षापूर्वी मलेरियाने वारला. तो म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिक्षक होता. घरी गरिबी असली तरी वातावरण शिस्तीचं आणि सचोटीचं होतं. मुलगा 10वीत शिकत होता. शिकायला बरा होता. नवराच त्याचा अभ्यास घेत असे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या येणाऱ्या तुटपुंजा पेन्शनवर तिनं आपल्या एकुलत्या एक मुलाला वाढवला. मुलगा इंजिनियर असून बंगलोर येथे आपल्या बायको मुलांबरोबर राहतो. त्याने स्वतःचं लग्न जमवलं. मी त्याच्या घरी 6 वर्ष मोलकरणीसारखी राहिले. अगदीच सहन झालं नाही म्हणून आमच्या घरी परत आले. आता आमचा काही संबंध नाही. नवऱ्याचं पेन्शन मला पुरतं, पण हे पैसे माझ्या नवऱ्याच्या कष्टाचे आहेत. त्यांनी कष्टाने कमावलेले आहेत. तो नोकरीनंतर शिकवण्या करीत असे आणि दर महिन्याला मी ते पैसे खात्यात भरत असे. मी परत आल्यावर मला मी भरलेल्या पैशाची आठवण झाली. मी गेली 3 वर्ष बँकेत खेपा घालतीये. कोणीही माझं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही आणि मला वेड्यात काढलं. तुम्ही मला पुरावा आणायला सांगितला आणि मी घर धुंडाळलं. तेव्हा जुन्या हिशोबाच्या वहीत मला या पावत्या मिळाल्या. आता माझे पैसे मला मिळवून द्या. मी तिला स्पष्टच सांगितलं, मला 15 दिवसांची मुदत हवी. मला प्रथम त्या शहा नावाच्या इस्माला शोधायला लागेल. नंतर त्यांनी 10 वर्षानंतर तुझे पैसे दिले
तर बरंच आहे. कुलकर्णीबाईंनी डोळ्यात प्राण आणून माझ्याकडे बघितलं आणि हात जोडून मला म्हणाली, मॅडम काहीतरी करा, पण मी तुमच्याकडे खूप आशेने आली आहे हो. माझ्या रोजच्या कामात मला एक नवीन काम मागे लागलं. मी शहांच्या पत्त्यावर दहिसरला माणूस पाठवला. शहा फॅमिली ते घर विकून मोठ्या घरात कांदिवली येथे राहायला गेली होती. माझ्या मनात आलं, दहिसर येथून हा माणूस मुलुंडला बँकेत का येत असावा. शोधा म्हणजे सापडेल या उक्तीप्रमाणे त्याचं ऑफिस मुलुंड येथे आहे हे समजलं. माहिती काढली असता तो माणूस मुलुंड येथील ऑफिसात मोठ्या हुद्द्यावर आहे आणि तो काही महिन्यात रिटायर होणार आहे असं समजलं. आता मात्र मला लवकरात लवकर स्वतःच शहाची भेट घ्यावी लागणार होती. मी एकदा दुपारी लंच टाईममध्ये त्याच्या ऑफिसात गेले. रिसेप्शनिस्टनी मी बँकेतून आले आहे असं सांगून शहांची भेटीची वेळ मागितली. शहांनी 4 दिवसांनी मला संध्याकाळी 6 वाजताची वेळ दिली. त्यांना भेटणार कधी आणि मी मुलुंडहून मालाडला माझ्या घरी पोचणार कधी हा विचार माझ्या मनात आला. 4 दिवसांनी गुरुवारी मी त्यांना भेटायला गेले. मला बघितल्यावर ते म्हणाले, मी तुमच्या बँकेतील खातं कधीच बंद केलं आहे, पण तुम्ही स्वतः आलात म्हणून मी तुम्हाला वेळ दिली. मी त्यांना थोडक्यात सगळ्या परिस्थितीचा अंदाज दिला. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी बँकेच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढले. बरं झालं मी असल्या बँकेतलं खातं बंद केलं असं देखील ते म्हणाले. त्यांनी दुसऱ्याचे पैसे त्यांना मिळाले ही गोष्ट अमान्य केली. ते म्हणाले, माझ्या खात्यात लाखोनी रुपये पडून असतात. ठराविक रक्कम सोडली तर मी पैशाला हात देखील लावत नाही. माझा पिऊन पासबुक भरून आणून माझ्या खणात ठेवतो. माझं हे एकच खातं नाही, माझी वेगवेगळ्या बँकेत 4 खाती आहेत. आमचे किराणा मालाचं दुकान आम्ही भाड्याने चालवायला दिलं आहे. त्याचे पैसे कोणी इथे भरत असेल. मी पैशाचे व्यवहार फारसे बघत नाही. 10 वर्षापूर्वी माझ्या CAनीसुद्धा या छोट्या रकमांवर आक्षेप घेतला नाही. मला कसं समजणार हे माझे पैसे नाहीत ते. ही संपूर्ण बँकेची चूक आहे. मी सुद्धा मुरलेली होते. मी त्यांच्या खात्याचं स्टेटमेंट घेऊन गेले होते. मी त्यांना कुलकर्णीबाईंनी दिलेल्या पैसे भरल्याच्या पावत्यांची झेरॉक्स कॉपी दाखवली. त्या बाईचे आणि तिच्या सद्य परिस्थितीचं वर्णन केलं. तुमच्या सत्सद विवेकबुद्धीला पटेल तेच करा असं सांगून 7 वाजता त्यांच्या ऑफिसातून निघाले. घरी जाताना माझ्या डोळ्यासमोर कुलकर्णीबाईचा चेहरा उभा राहिला. पै साठवून चुकीचा खाते नंबर घालणारी ती बाई, ती दोषी का भरमसाठ पैसे मिळवून देखील फारशी व्यवहारी वृत्ती नसलेले बँकेचे खाते न तपासणारे हे शहा दोषी, की 10 वर्षापूर्वी चुका करणारे बँक कर्मचारी आणि ऑफिसर दोषी. दुसऱ्या दिवशी मी कुलकर्णीबाईंना मी शहांना भेटल्याचं सांगितलं. पुढे काय करायचं ते नंतर बघू म्हणून फोन ठेवून दिला. 15 दिवसांनी दिवाळी होती. बँकेने कार लोनसाठी नवीन ड्राईव्ह काढली होती. कमी इंटरेस्ट रेट ठेवून नवीन ग्राहक शोधा असा बँकेचा आदेश होता. कमीत कमी 5 कार आणि 50 लाख रुपयाचं लोन डिस्बर्स करावं असं बँकेचं फरमान होतं. बँकभर लोनचे पोस्टर लावले होते. दारातच कार लोनच्या जाहिरातींचा स्टँडी होता. मी 6 कारसाठी लोन दिले, पण लोनची रक्कम 45 लाख होती. मी सुद्धा खूप धावपळीत होते. एक 5 लाखाचं लोन डिस्बर्स केलं की माझं टार्गेट पूर्ण होणार होतं. अजून 2 दिवस माझ्या हातात होते. या गडबडीत ग्राहकांचा वेळ संपला. बँकेचं शटर बंद केलं आणि आम्ही सगळे डबा खायला गेलो. तेवढ्यात गुरखा सांगायला आला, एक माणूस तुम्हाला भेटायला आला आहे, गाडीत बसला आहे. मी डबा बंद केला आणि त्या इस्मास आत पाठवायला सांगितलं. 2 माणसांनी त्या इस्मास उचलून आणून माझ्या समोरच्या खुर्चीत बसवलं. त्या माणसाच्या पायात ताकद नव्हती. ते नुसतेच लोंबकळत होते. जवळ आल्यावर लक्षात आलं, पाय नाही तर घातलेल्या पॅन्टचे पाय लोंबकळत होते. त्या माणसाला पायच नव्हते. ते दुसरे तिसरे कोणी नसून शहा होते. त्या दिवशी तर मला त्यांना पाय नाहीत हे समजलंच नव्हतं. मी त्यांना पाणी दिलं. त्यांच्यासाठी चहा मागवला. मला काय बोलावं ते क्षणभर सुचलंच नाही. ते का बरं आले असतील ह्याचा मी विचार करू लागले. त्यांनी खिशातून 1,75,000चा चेक काढून दिला. खात्यातील 1,25,000 आणि 10 वर्षांचं त्यांनी पैसे वापरले त्याचं मूल्य म्हणून 50,000. चेक सीमा कुलकर्णी यांच्या नावाने होता.
शहा म्हणाले, मी आज रिटायर झालो. काल रात्री मला झोप आली नाही. अनावधानाने का होईना मी 10 वर्ष कोणाचे तरी पैसे वापरले याचं मला वाईट वाटलं. तुम्ही बाईचे केलेलं वर्णन ऐकून तिला पेन्शनची किती निकड असेल आणि हे तिचे हक्काचे पैसे आहेत असं वाटलं. हा चेक तुम्ही तिला द्या. त्यांचे पाय ॲक्सिडेंटमध्ये कापावे लागले असं त्यांनी सांगितलं. चहा पिताना ते ब्रांचमधील पोस्टर न्याहाळत होते. ही माझी गाडी ऑफिसची आहे. मी 10 लाखाची नवीन गाडी बुक केली आहे. नोकरीत असतो तर तुमच्याकडून लोन घेतलं असतं असं ते म्हणाले. मी म्हणाले, तुम्ही 10 लाखाचं फिक्स डिपॉझिट माझ्या बँकेत ठेवलं तर मी 10 लाखाचं लोन तुम्हाला स्पेशल केस म्हणून सँक्शन करून देईन. तुम्ही ते लोन 3 वर्षात फेडा. तुमची रिसीट बँकेकडे सिक्युरिटी म्हणून राहील. शहा लगेच तयार झाले. सगळ्या फॉर्मॅलिटीज पटापट झाल्या. माझे 5 कार आणि 50 लाख लोन हे टार्गेट पूर्ण झालं. शहांचं नवीन खातं उघडून घेतलं. शहासारख्या निर्मळ मनाच्या माणसाची ओळख झाली. दुसऱ्या दिवशी मी कुलकर्णीबाईला बोलावून घेतलं. तिच्या हातात मी 1,75,000चा चेक ठेवला. तिला झालेला आनंद वर्णनातीत होता. आज ती आनंदाने रडत होती. तिचे डॉर्मंट झालेलं खातं मी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून नॉर्मल केलं, जेणेकरून ती तो चेक तिच्या खात्यात भरू शकणार होती. 2 दिवसांनी दिवाळी होती. ब्रांच कंदील लावून दिव्यांची रोषणाई करून सजवली. दिवाळीच्या दिवशी आम्ही सगळेजण नटून थटून ब्रांचमध्ये आलो. सालाबादप्रमाणे ग्राहक मिठाईचे बॉक्स आणि भेटवस्तू आणून देत होते. साधारण 12 वाजता कुलकर्णीबाई आली. आज ती क्रीम कलरची सिल्कची साडी नेसली होती. डोक्यात गुलाबाचं फूल होतं. गळ्यात मोत्याची माळ होती. छान प्रसन्न दिसत होती. मला म्हणाली, मुलाकडून आल्यापासून 3 वर्षांनी माझ्या घरी तुमच्यामुळे दिवाळी साजरी झाली. हे घ्या. बक्षीस म्हणून तिनं एक छोटीशी भेटवस्तू माझ्या हातात दिली आणि आली तशीच ती निघूनही गेली. मी ती भेटवस्तू बाजूला ठेवून दिली. निघताना सगळ्या भेटवस्तू तशाच ठेवून कुलकर्णीबाईने दिलेली भेटवस्तू मी घरी घेऊन गेले. घरी जाऊन वरील पेपर काढल्यावर आतमध्ये पितळ्याचा छोटासा पेढेघाटी डबा होता. त्यात 5 बेसनाचे लाडू होते. आत एक चिठ्ठी होती. माझी दिवाळी आनंदी केल्याबद्दल प्रेमपूर्वक भेट. आता डोळ्यात पाणी यायची वेळ माझी होती. मला आतापर्यंतच्या दिवाळीत मिळालेली ही सर्वात मौल्यवान भेट होती. माझं आणि कुलकर्णीबाईचं आणि माझं आणि शहांचं व्यवहारापलीकडचं नातं निर्माण झालं होतं.